दादा, तुम्ही घोषणा केली आहे की जून पासून मुलींना मोफत उच्च शिक्षण मिळणार, काय नक्की आहे? आज महाराष्ट्रामध्ये SC आणि ST यांना पूर्ण फी माफ आहे. केंद्र 60% आणि राज्य 40% देतं. त्या धर्तीवर OBC आणि 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या आर्थिक मागासांसाठी 642 कोर्सेसला माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना निम्मी फी सुरू झाली. मध्यंतरी परभणीला एका मुलीने आत्महत्या केली. त्या चिठ्ठीमध्ये तिने असं लिहिलं की माझी निम्मी फी सरकार भरते त्याबद्दल धन्यवाद, पण उरलेली निम्मी फी भरायला माझ्या आईवडिलांकडे पैसे नसल्यामुळे मी आत्महत्या करतो. त्यावर अतिशय संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी हा निर्णय केला की 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या SC STला तर ऑलरेडी 100% फी माफ आहे. OBC आणि आर्थिक मागासातल्या मुलींची 100% फी माफ करायची, त्याला 1000 कोटी खर्च येणार आहे. पण त्यामुळे महाराष्ट्रामधल्या कुठल्याही जातीच्या, कुठल्याही पंथाच्या, कुठल्याही धर्माच्या, कुठल्याही भाषेच्या मुलीला मेडिकल इंजिनिअरिंगच नाही तर डीम युनिव्हर्सिटी सहित सर्व फी सरकार भरणार आणि त्यामुळे मुलींचं शिक्षणातलं प्रमाण वाढेल. दादा, चाळीसगावला हे जूनपासून होणार आहे. कारण हे शैक्षणिक वर्ष आता जवळजवळ संपलं. दादा, चाळीसगावला भाजपचे माजी नगरसेवक आहेत बाळू मोरे यांच्यावरती गोळीबार करण्यात आला होता, हल्ला करण्यात आला होता. त्यांचा आता मृत्यू झालेला आहे उपचारादरम्यान. नाही, मला म्हणजे अपुऱ्या माहितीवर मी काही बोलणं बरोबर नाही. असा हल्ला झालाय असं मला कळलं. काल मी जळगाव जिल्ह्यातच प्रवासाला होतो. पण यावर काय म्हणणार मी? दादा, राज्यात कोणी सुरक्षित नाहीये अशी टीका विरोधकांकडून करण्यात येते. ठाकरे गटांनी असं म्हणलंय घोसाळकरांचे. नाही, घडणाऱ्या घटना ह्या चिंताजनकच आहेत. त्याची योग्य त्या स्तरावर चौकशी पण होते आहे, कारवाई पण होते आहे आणि सरकार ह्या बाबतीमध्ये खूप सतर्क आहे. दादा, पोलिसांवरचा नागरिकांचा विश्वास कमी झाला असं रश्मी शुक्ला यांनी सांगितलं. काय नेमकं त्यांना म्हणायचं? रश्मी शुक्ला स्वतः बोलले का पोलिसांवरचा विश्वास, नागरिकांचा जे विश्वास आहे ते पोलिसांवरचा नाही. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की एखाद्या माणसाला, अधिकारी किंवा नेत्याला म्हणायचं असतं वेगळं, तुम्ही त्याचं विश्लेषण करता वेगळं. त्यामुळे त्या काय म्हणाल्या आहेत हे जर आम्ही गाडीत बसलो की पाहतो आणि मग त्यावर टिप्पणी करायची. आता काल पुण्यामध्ये निखिल वाघेंवरती हल्ला झालेला आहे, त्यांच्यावर आपण गुन्हा देखील दाखल करण्यात आला भाजपकडून. काय कसं बघता येईल? असं आहे की देशाचे उच्च स्थानावर, म्हणजे आपण जी घटना स्वीकारली त्या घटनेमध्ये देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान हे अत्युच्च स्थान आहे. या अत्युच्च पदावर बसणाऱ्या माणसाला लोकशाहीमध्ये आपल्याला काही बोलण्याचा अधिकार असला तरी इतक्या खालच्या लेवलवर जाऊन बोलल्यानंतर त्यांच्याबद्दल श्रद्धा असणाऱ्या सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये प्रतिक्रिया उमटणं, संताप निर्माण होणं हे स्वाभाविक आहे. आणि तो संताप लक्षात घेऊन त्यांनी तेच बोलावं, पण नीट बोलावं. बोलण्याची पण काही पद्धत आहे, बोलण्याचं पण काही स्तर आहे. आणि त्यामुळे झालेली घटना जी आहे कायदा हातात घेण्याची, ती बरोबर जरी नसली तरी सुद्धा अशा प्रकारची घटना घडते कशामुळे याचा विचार केला पाहिजे. आता राज्यसभेसाठी अनेक जण इच्छुक आहेत, यादी देखील आलेली आहेत. काय सध्याची सर्व परिस्थिती आहे? पंकजा मुंडेंनी देखील भेटी घेतली होती. आमच्याकडे एक चांगलं आहे की इतकी डिसिप्लिन आहे की निर्णय सगळे राज्याने आपल्याला विचारल्यानंतर मत व्यक्त करायचं असतं, परंतु केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड निर्णय घेतं. 8 तारखेला म्हणजे काल परवा फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे. 15 तारखेपर्यंत फॉर्म भरायचे आहेत. केंद्र काय निर्णय देतं बघूया. दादा, जरांगे पाटील आजपासून पुन्हा उपोषणाला बसताय, काय सांगणार? नाही, असं आहे की पुन्हा एकदा लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा, बोलण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. परंतु जर जरांगे पाटलांचा एक महत्त्वाचा मुद्दा कुणबी नोंदी सापडणाऱ्यांना कुणबी सर्टिफिकेट हा मार्गी लागला असेल, त्याच्यानंतर उर्वरित कुणबी नोंदी न सापडणाऱ्यांना मराठा आरक्षण मिळण्यासाठी मागास आयोगाचा सर्वे पूर्ण झाला असेल, मागास आयोगाचा रिपोर्ट तयार करण्याचं काम सुरू असेल, कुठल्याही क्षणी मागास आयोगाचा रिपोर्ट पूर्ण होईल आणि सरकार, माननीय मुख्यमंत्री महोदय, मराठा समाजाला कुणबी नोंदी न सापडणाऱ्यांना आरक्षण देण्याचा निर्णय करतील. असं असताना उपोषण करण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं. पण
हा प्रत्येकाचा आपला आपला अधिकार आहे. जरांगेंनी असं म्हटलेलं आहे की जे आमदार आपल्यासाठी आवाज उठवणार नाही, अधिवेशनात बोलणार नाही, त्यांना दारात उभं ठेवू नका. नाही, मुळात समाजाच्या मागण्यांसाठी कोणी न बोलण्याचं काही कारणच नाही. सगळेजण बोलतात, सगळेजण प्रयत्न करतात. 14 ते 19 तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यामध्ये देवेंद्रजीने काय भूमिका बजावली आणि खांद्याला खांदा मिळून माझ्यासारखे अनेक जण त्यांच्याबरोबर होते. तर मराठा समाजाला आरक्षण मिळताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये ही भूमिका सगळ्याच आमदारांची आहे. दादा, शेवटचा प्रश्न, मंत्री छगन भुजबळांना काल धमकी आलेली आहे. धमकीचं पत्र त्यांच्या घरी आलं आहे, पत्र घरी आलेलं आहे आणि सुपारी त्यांना देण्यात आलेली आहे मारण्याची, असे की नाही, असं जे चाललंय राज्यामध्ये ते सगळंच अनाकलनीय आहे, न कळणारं आहे. कुठेतरी शांतपणे सर्व पक्षांनी एकत्र बसून त्याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. आलेल्या धमकीची दखल घेण्यामध्ये, त्याची काळजी घेण्यामध्ये सरकार सक्षम आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.